Hello student. Our next point is chemical symbol of elements. आता आपण 8th स्टँडर्डला केमिकल सिम्बॉल शिकलेलो आहोत की नंबर ऑफ एलिमेंट्स आहे 118 एलिमेंट्स. ते 118 एलिमेंट जे आहेत ते कशा पद्धतीने आणि त्यांचे सिम्बॉल्स काय आहेत ते जे फर्स्ट लेटर आहे ते आपण मोस्टली घेत असतो, राईट. पण अगोदर कशा पद्धतीने सिम्बॉल होते ते आपण पाहू. हाऊ इज अन एलिमेंट रिप्रेझेंटेड इन केमिस्ट्री. पहिला क्वेश्चन आहे की रिप्रेझेंट कसं करतात तर बाय युझिंग अ सिम्बॉल. समजा हायड्रोजन असेल तर फर्स्ट लेटर एच, सेकंड आहे हेलियम तर एच ई. म्हणजेच काय की त्या पद्धतीने त्यांचं फर्स्ट लेटर आणि जर फर्स्ट लेटर कॉमन असेल तर सेकंड लेटर बाय टेकिंग अ स्मॉल. सेकंड, राईट डाऊन द सिम्बॉल ऑफ एलिमेंट यू नो. आता तुम्हाला माहिती असलेले जेवढे लिहिता येईल हायड्रोजन एच, हेलियम एच ई, लिथियम एल ई. त्याच्यानंतर येतात बेरिलियम बी, बोरॉन बी, कार्बन सी, नायट्रोजन एन, फॉस्फरस पी. अशा पद्धतीने सिम्बॉल आहे. राईट डाऊन द सिम्बॉल फॉर द फॉलोइंग एलिमेंट्स. अँटीमनी एस बी. आता लॅटिन नेम वरून त्याचा आलेला आहे अँटीमनी. आता तुम्ही अँटीमनी ए एन घेऊ नका, तर अँटीमनीचा आहे एस बी. आयन, आयनचा आहे एफ ई. गोल्ड ए यू, सिल्वर ए जी, मर्क्युरी एच जी, लेड पी बी अँड सोडियम एन ए. आता याच्यावर लक्षात आलं असेल की यांचे सिम्बॉल्स आणि यांचे जे नाव आहे ते डिफरंट आहे, कारण जे सिम्बॉल आहेत ते लॅटिन नेमावरून किंवा लॅटिन नाव आहे त्याच्यावरून घेतले जातात. म्हणजे हे जे सिम्बॉल्स आहेत ते लॅटिन नावावरून आहेत, लॅटिन नेम्स, आणि त्यामुळे ते वेगळे आहेत आत्ता जे नाव आहेत त्यांच्यापेक्षा. ठीक आहे. डाल्टन यूज सर्टन साइन्स टू रिप्रेझेंट एलिमेंट. आता डाल्टनने सुद्धा काही सिम्बॉल्स यूज केले होते. तर पहा, फॉर एक्झाम्पल सर्कल अँड मिडलला डॉट. आपण सर्कल काढतो, मध्ये डॉट आहे, तो आहे हायड्रोजनसाठी. सी अँड सर्कल फॉर कॉपर. हे दोन होते सुरुवातीला, आता आपण हे वापरत नाही. टुडे we use the symbol determined by IUPAC, that is International Union of Pure and Applied Chemistry. These are official name and symbols and are used all over the world. The current method of choosing chemical symbol is based on the method invented by Berzelius. आता सध्या आपण जे सिम्बॉलची मेथड वापरतोय ती बर्झिलियस या सायंटिस्टने डिस्कवर केलेली आहे. According to this method, the symbol of an element is either the first letter or the first and second another specific letter in its name. Of the two letters, the first is written as a capital letter and the second is a small. म्हणजे सिम्बॉल लिहिताना आपण शक्यतो जे नेम आहे त्याचा फर्स्ट लेटर घेतो, आणि जर फर्स्ट लेटर असेल तर सेकंड लेटर, सेकंड जर कॉमन असेल तर थर्ड लेटर, या पद्धतीने चूज करतो. पण लिहिताना मात्र एवढी कंडिशन आहे की फर्स्ट लेटर कायम कॅपिटल लिहितात आणि नेक्स्ट जे लेटर आहे ते स्मॉलमध्ये. म्हणजे हायड्रोजन एच आणि हिलियम एच ई. मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. atoms of some elements such as helium, neon have independent existence. आता हेलियम आणि निऑनला आपण काय म्हणतो? इनर्ट गॅसेस, नोबेल गॅसेस, बिकॉज देअर डबलेट अँड ऑक्टेट आर कम्प्लीट. आता हे दोन शब्द आपण 8th स्टँडर्डला पाहिलेले आहे ॲटम्स, स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये, की प्रत्येक इलेमेंट किंवा प्रत्येक ॲटम हा त्याच्या लास्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असावेत हे प्रयत्न करतो. ऑक्टेट म्हणतो आपण त्याला, आणि 2 असेल तर त्याला डबलेट म्हणतो. मग प्रत्येक इलेमेंट जो आहे तो त्याच्या लास्ट सेलमध्ये 8 असण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि हेलियम 2 आहेत, डबलेट कंप्लीट आहे, याचा अर्थ ते नोबेल आहे, इनर्ट आहे. सिमिलरली निऑन सुद्धा 8 आहे. म्हणून it means that these elements are in a monoatomic molecular state. म्हणून हे मोनो म्हणजे सिंगल, वन ॲटॉमिक स्टेट म्हणजे एक ॲटम याच असतात. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन असं म्हणलं की ते फक्त मोनो ॲटॉमिक स्टेटला असतात. Some 2 or more atoms of element combine to form molecules of that element. Such elements are in a polyatomic molecular state. बाकीचे जे आहे की ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट नाही असे मात्र ऑक्टेट कंप्लीट करून, म्हणजे एक तर डोनेट, ॲक्सेप्ट किंवा शेअरिंग करून ते त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करतात, आणि अशा वेळेस ते एक पॉली ॲटॉमिक स्टेटमध्ये असतात. पॉली म्हणजे अनेक ॲटम एकत्र येऊन.
For example, the element oxygen, nitrogen are in a diatomic molecular state, that is O2, N2 respectively. Di means two, atomic state म्हणजे atom. दोन ॲटम एकत्र येऊन तयार झालेला मॉलिक्यूल त्याला म्हणतो आपण डायॲटॉमिक स्टेट. मग हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे जे आहेत हे डायॲटॉमिक स्टेटमध्ये असतात. When atoms of different elements combine with each other, the molecules of compounds are formed. ज्यावेळेस वेगवेगळे एलिमेंट एकत्र येतात त्यावेळेस कंपाऊंड तयार होतात. In other words, compounds are formed by chemical attraction between different elements. कंपाऊंड का तयार होतो तर केमिकल अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट एलिमेंट्स. आता इथे तुम्हाला विचार मेक अ लिस्ट ऑफ तुम्ही तयार करू शकता, काही अडचण नाही. नेक्स्ट वन, मॉलिक्युलर मास अँड द कन्सेप्ट ऑफ मोल. आता मॉलिक्युलर मास शिकण्या अगोदर आपल्याला ॲटॉमिक मास किंवा मास नंबर माहिती हवं. याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिले मास नंबर म्हणजे काय, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. The total number of proton and neutron, the sum of proton and neutron, sum of proton and neutron. आता मॉलिक्युलर मास काय, तिथं प्रोटॉन न्यूट्रॉनची जर सम असेल तर मॉलिक्युलर मास म्हणजे काय, सम ऑफ मास नंबर ऑफ ऑल ॲटम प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. जेवढेही मॉलिक्यूलमध्ये असलेले ॲटम आहेत त्या प्रत्येकाच्या मास नंबरची किंवा ॲटॉमिक मासची ॲडिशन म्हणजेच मास, मॉलिक्युलर मास. The molecular mass of substance is the sum of atomic masses of all the atoms in the single molecule of that substance. तेच म्हणलं ना मी, sum of atomic masses of all the constituent atom present in a molecule. मॉलिक्यूल मध्ये असलेल्या सगळ्या ॲटमच्या ॲटॉमिक मासचे ॲडिशन. CO2 कार्बन 1 ऑक्सिजन 2 अशी ॲडिशन करायची, त्याला आपण म्हणतो मॉलिक्युलर मास. Like atomic mass, molecular mass is also expressed in unit Dalton. जसं ॲटॉमिक मासला डाल्टन युनिट आहे तसंच मॉलिक्युलर मासला सुद्धा डाल्टन आहे. आता वॉटरचं ॲटॉमिक मास इथे डिटरमाइन केलेलं आहे. मॉलिक्यूल आहे H2, कन्स्टिट्यूएंट आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ॲटॉमिक मास प्रत्येकाचं हायड्रोजनचं आहे 1, ऑक्सिजनचं आहे 16, माहिती आहे आपल्याला. आता महत्त्वाचं आहे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, तर हायड्रोजनचे आहे 2 आणि ऑक्सिजनचं आहे 1. मग एकाचं 1 आहे तर 2 साठी मल्टिप्लाय करावं लागेल. सो 1 × 2 2 अँड 16 × 1 16. आता या दोघांची ॲडिशन करा. 16 + 2 18. 18 डाल्टन. 18 डाल्टन इज द मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर. जास्त अवघड नाही, खूप सोपं आहे. सम म्हणजे ॲडिशन, SUM ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल दी ॲटम प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल दी atoms present in a molecule called as molecular mass. खूप डिफिकल्ट नाही आहे. Following are the atomic masses of few elements in the Dalton and the molecular formulae of some compounds. Deduce the molecular mass of those compound. आता खाली दिलेले आहेत, आपल्याला त्यांचे मॉलिक्युलर मास डिसाइड करायचे आहेत. तोंडी पण करू शकतो, तोंडी. नो नीड टू राईट. तुम्ही लिहा प्रॉपरली लिहा, कारण तुम्हाला मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारलं जातं. ठीक आहे, आपण ओरली फाइंड करणार आहेत. इथे पहा, हायड्रोजन 1 ॲटॉमिक मास, ऑक्सिजन 16, नायट्रोजन 14, कार्बन 12, पोटॅशियम 39, सल्फर 32, कॅल्शियम 40, सोडियम 23, क्लोरीन 35.5 अँड मॅग्नेशियम 24, ॲल्युमिनियम 27. हे दिलेले त्यांचे ॲटॉमिक मास. आता मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट कोणाची करायचे. फर्स्ट NaCl. Na मध्ये सोडियमचं ॲटॉमिक मास किती दिलेलं आहे 23 प्लस Cl किती आहे 35.5. करा ॲडिशन 58.5 आले का. डाल्टन 58.5. काय अवघड मॉलिक्युलर मास, फक्त जेवढे ॲटम आहेत त्या प्रत्येक ॲटमच्या ॲटॉमिक मासची ॲडिशन करायची. 58.5. नेक्स्ट मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियम 24 एकच आहे, मल्टिप्लाय करायची गरज नाही. 24. क्लोरीन 35.5 पण 2 आहेत, दुप्पट करा. 35.5 × 2 71. बरोबर ना. 35.5चा डबल किती 71. मग 71 + 24 95 डाल्टन. ठीक आहे, मी ओरली करतोय, तुम्ही ॲक्युरेट करा.
मी सांगितलं थोडंफार मागे पुढे होईल, पण तुम्ही ॲक्युरेट कॅल्क्युलेट करा. पुढचं आहे पोटॅशियम नायट्रेट. आता याच्यात मात्र 3 ॲटम आहेत. पोटॅशियम आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. पोटॅशियमचं किती आहे? 39. ठीक आहे, लिहा 39. नायट्रोजन आहे 14, लिहा 39 + 14. नेक्स्ट ऑक्सिजन 16, पण किती आहेत? 3 आहेत. ऑक्सिजनचे किती आहेत? 3. मग करा पहिल्यांदा 16 × 3 करा. किती आलं? 16 × 3 = 48. 48 + 14 करा. 48 + 14 म्हणजे 48 + 2 50, 62 आलं. 62 ॲडिशन. आणि 62 मध्ये 39 ॲड करा. 62 + 40 म्हणजे 60 करा फक्त. 60 + 40 करा 100. आता 2 मधला इकडे एक गेला म्हणजे 101. मी आता हे ओरली कॅल्क्युलेट केलं. एखाद्या वेळेस थोडंफार मागे झालं असेल, तुम्ही करून घ्या. H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड. H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड. मग हायड्रोजनचं किती आहे? 1 एकाचं बरं का, पण इथे 2 आहे म्हणून 2 × 1 2 प्लस ऑक्सिजन एकाचं आहे 16, दोघांचं आहे ना 16 2 = 32. 32 + 2 34 डाल्टन. नेक्स्ट ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड AlCl3. ॲल्युमिनियम आहे 27 आणि क्लोरीन एकाचं आहे 35.5 × 3 आहे. तर 3 ने मल्टिप्लाय करा आणि त्याच्यात 27 ॲड करा. ओके, या पद्धतीने तुम्ही सॉल्व करायला एक्सपेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, पहा आपण प्रॅक्टिकली ते सॉल्व करू म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. सो NAचं ॲटॉमिक मास आहे 23 + 35.5 = किती आलं होतं ते? 58.5 डाल्टन. राईट. सेकंड एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम क्लोराईड = मॅग्नेशियमचं आहे 24 प्लस आता 2 आहेत क्लोरीन म्हणून 2 × ब्रॅकेट 2 × ब्रॅकेट किंवा डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता 2 × 35.5 35.5 राईट = 24 + 71 = 95 डाल्टन. बाकी सोपं आहे. पोटॅशियमचं आहे 39 + 3 × आता सॉरी नायट्रोजन राहिला नाही का. नायट्रोजन आहे 14 प्लस आता 3 ऑक्सिजन आहेत म्हणून 3 × ऑक्सिजन आहे 16 = आता या दोघांचे ॲडिशन करून घ्या म्हणजे सोपं जाईल. 39 + 14 म्हणजेच 39 + 140 + 50 आणि 53 प्लस 16 3 = 48 = आता ॲडिशन करा. 53 + 48 म्हणजे 48 + 2 50 101 डाल्टन. नेक्स्ट H2O 2 × हायड्रोजन 1 प्लस ऑक्सिजन 2 × 16 = आता 2 × 1 2 प्लस 16 2 = 32 so = 34 डाल्टन. नेक्स्ट वन ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड. सिम्पली आता ॲल्युमिनियमचं किती ॲटॉमिक मास आहे 27 + 3 × क्लोरीन 35.5 = 27 आहे तसेच प्लस आता 35 × 3 त्यांचं मल्टिप्लिकेशन घेऊ आपण, लक्षात येईल लगेच.
सो हियर आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं आहे 106.5 राईट. 106.5 करून पहा काही चेंज आहे का. आणि आपल्याला त्याच्यात 27 ॲड करायचे. 27 ॲड करायचे तर ते येणार 133.5. यू कॅन चेक इट. चेक करा, अंदाजे नको आहे. नेक्स्ट कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज इक्वल टू कॅल्शियम 40 प्लस. आता तुम्ही दोन प्रकार करू शकता. हायड्रोजन सुद्धा दोन आहे, ऑक्सिजन सुद्धा तुम्ही डायरेक्ट तुम्ही 2 इंटू ऑक्सिजन 16 प्लस 2 इंटू हायड्रोजन 1 असंही करू शकता. किंवा तुम्ही डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये हे ॲडिशन घेऊ शकतात. कसं ते पहा. 16 हे ब्रॅकेटमध्ये टाकून देऊ. यू कॅन टेक लाईक इट असो, असंही घेऊ शकता. तुम्हाला जे सोपं, ॲडिशन काय बदलणार नाही आहे ती. सो 40 ॲज इट इज प्लस 16 प्लस 1 17. 17 2 जा 34 इक्वल टू 74 डाल्टन. नेक्स्ट मॅग्नेशियम ऑक्साईड इक्वल टू मॅग्नेशियमचं किती आहे 24 प्लस ऑक्सिजन 16. डायरेक्टली आन्सर येतं आहे. सो 20 प्लस 3 30 40 डाल्टन. सल्फ्रिक ॲसिड H2SO4. आता H2 आहे म्हणून 2 इंटू 1 प्लस यस 16 किती यस सल्फर आहे 16 बरोबर ना. नाही 32 प्लस हायड्रोजन ऑक्सिजन 4 आहे. सो 4 इंटू 16. जेवढे असेल तेवढे, फक्त काही करायचे नाही. सो 2 ॲज इट इज 2 इंटू 2 प्लस 32 प्लस 16 4 जा 64 इज इक्वल टू. आता ॲडिशन करा. 4 प्लस 2 प्लस 6 60 प्लस 30 96. सॉरी 98 येईल ना. 98 येईल. 4 प्लस 4 6 ओके 98 येणार. नेक्स्ट वन नायट्रिक ॲसिड. आता नायट्रिक ॲसिडचं तसं हायड्रोजन एकच आहे. सो प्लस नायट्रोजन 14 प्लस ऑक्सिजन 3 मल्टी ॲटम आहे. सो 3 इंटू 16 इज इक्वल टू 14 प्लस 1 15 करून घेऊ. राहिलेला प्लस सो 16 3 जा 48 इक्वल टू. ॲडिशन करा 63. चेक इट करून पहा. नेक्स्ट आहे NaOH. सोडियमचा आहे 23 प्लस ऑक्सिजन आहे 16 प्लस हायड्रोजन आहे 1 इक्वल टू टेक इट ॲन्सर 40 येतं. सो यू कॅन ऑब्झर्व हिअर. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता सहजासहजी. सोपं आहे. डेफिनेशन पण सोपे आहे. सम ऑफ atomic masses of all the constant atom in an molecule. ठीक आहे. सॉल्व करा. काही डिफिकल्टी असेल तर विचारा.